लाईव्ह बघत होतो. लाईव्ह बघता बघता दिसलं जगपात झालंय. मग डायरेक्ट आम्ही पहिल्याच्या आनंदामुळं डायरेक्ट आलो. अशा बरेच बैलांसोबत पळायची इच्छा आहे हा आणि ते इच्छा बैलच पूर्ण करणार आमचं. तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात नाद आहे म्हणून तुम्ही आला इथं. गटपात झालं का चालू होय संपाद एक नंबर. सगळ्या पोरांना आनंद झाला. गाडी पळाली. जीव आहे बैलांवर. ते कुठं कसं असतं कुठे येते हा लिगामेंट फाटलेली त्यांची तरी येते. हा नाद कधी बसते तुम्हाला? नाद आम्हाला हा वडिलांपासूनच आहे. आम्ही वडगावकरांचं पाटील बाजी सोबत पळालाय आणि कोंढणपूरला शिवरे ग्रुप हे रायगावकरांचा रबर त्याच्यासोबत एक गुलाल कॅम्प. अजून विंजलोडला एक शेंगी रायफल बारामतीच आहे. नमस्कार, आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज कराड या ठिकाणी भव्य दिव्य असं बैलगाडा मैदान बनलेलं आहे मैदान. या मैदानामध्ये सुंदर गटपात झालेला आहे. सुंदर बैलाची आपण थोडीशी मुलाखत घेणार आहोत. सुंदर बैलाचे नियोजन करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे थोडीशी पाहिजे सुंदर हा सतीशप्पा वालेकरांचा सुंदर गाडी आज छान पळाली एक नंबर. आज सगळ्या पोरांना आनंद झाला. गाडी पळाली. तळावेकरांचा शाहीर आणि आपला सुंदर पळाला. कोणत्या खांदी पळाला? शाहीर सुंदर आपला उजवीने पळाला. शाहीर आहे. कोणी नियोजन कोणी केलं? सुट्टी मेकर कोण होतं? ती करायला प्रत्येक कुठल्या गटामध्ये पळाला? 40 गटात किती तासाला? 5 सेम साठी पत्र झाला आता. ह्या बरं कोणता बैल दुसरा? तडवळेकरांचा होय. आता सेम साठी पायपत्र आहे. तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी सेम साठी. हा नाद कधी बसते तुम्हाला? नाद आम्हाला हा वडिलांपासूनच आहे. आम्ही ह्याच्या आधी तुमच्याकडे कोणता बैल होते जुने? आधी आपल्याकडे संजय नावाचा बैल होता. खूप नाव केलं त्यांनी सगळ्या आपल्या महाराष्ट्रात. कसा आहे नाद? कसा आहे बैलगाडी क्षेत्रात नाद कसा आहे? नाद तर चांगलंच आहे. काय ह्याच्यामध्ये आवड झाली? तुम्ही सगळे तरुण आहात, तुम्हाला काय वाटतंय? आम्ही तर शेतकरी. आपली ही जुनी परंपरा आहे बैलगाडा शर्यत. ही पुढे जोपासली पाहिजे, पुढे चालली पाहिजे. जोपासणार ना. ह्याचं घरी असताना नियोजन कोण करतं? घरी असताना माझा बारका भाऊ आहे आतून वाढले ते आणि ही आपली सगळी बाबा ह्या तुमच्या बरोबर ती यांच्या पायाला लागलेले दोन आहेत, त्यांचं काय कसं काय नाद? जीव आहे बैलांवर. ते कुठं कसं असतं कुठे येते हा लिगामेंट फाटलेली त्यांची तरी येते. कस काय बाबा या ठिकाणी तुम्ही मैदानात आलाय त्यांच्या पैसे द्या. का बाबा तुमच्या पायाला लागले तर तुम्ही आलाय मैदानात? आनंद आहे आम्हाला. बैल आपला पळायला येतोय. गटपात झालाय आपला. तुम्हाला कळलं गटपात झाला लागले तुम्ही लगेच आलाय तर? हो आलोय लगेच. काय लागले पायाला तुमच्या? लिगामेंट्स तुटलेले. कशामुळे काय? म्हणजे वेल्ल्याला गेलो तिकडे पडलेले गाडी. होय. तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात नाद आहे म्हणून तुम्ही आलाय इथं. गटपात झालं का चालू. होय. काय बाबा बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही? काय नाही गट सामान तिथे हा असं कुठं नाराज करत नाही बैल आपल्याला. आणि बैला स्वभाव कसा आहे? एकदम शांत. तुम्ही आतापर्यंत किती ठिकाणी गुलालात राहिला काय? 4-5 आताच म्हणजे 1 वर्ष झालं बैल घेऊन. हा 4-5 ठिकाणी तर राहिलो. होय. तुम्ही राव एवढं लागलेलं असून सुद्धा तिथं बघा बैलासाठी आलाय. बैलावर तुमचा जीव आहे, प्रेम आहे बैलगाडी क्षेत्राबद्दल तुम्हाला. हो. हा आनंद आहे आज आल्यानं इथं. भारी वाटत तुम्हाला आल्यानं? हा घरच्यांचा सपोर्ट आहे का तुम्हाला? हो आहे ना. नाद जोपासला पाहिजे. हो बैलावर तुमचा एवढा जीव कस काय? तुम्ही दवाखान्यात असताना लगेच आला इकडं? आम्ही दवाखान्यात होतो, सोबतच पडलेलो. पण लाईव्ह बघत होतो. लाईव्ह बघता बघता दिसलं जगपात झालंय. मग डायरेक्ट आम्ही पहिल्याच्या आनंदामुळं डायरेक्ट आलो. तुम्ही थेट डायरेक्ट दवाखान्यामधनं हॉस्पिटल मधून डायरेक्ट इथं आलात? लाईव्ह बघितलं गटपात झाला. मग त्या आनंदाने डायरेक्ट इकडे आलो. होय. आता सेमीफायनल साठी पात्र झाला तुमचा बैल. सेमीफायनल जिंकून गुलालात राहावा फायनल मध्ये. शुभेच्छा तुम्हाला. कसं काय आनंद कसं काय होईल त्यावेळेस? होय. तुम्ही सुट्टी मेकर आहात तर कसं काय नियोजन असतं काय? नियोजन म्हणजे आमचं
एक 7-8 दिवसापूर्वीच चालू झालेलं असतं की कसं कुठं कशी गाडी पळवायची हा हा नाही का. हा त्यानंतर आम्ही पोरांचं सगळं म्हणे ऐकून घेतो की असं नाही असं करायचं तसं करायचं नाही का. तिथून पुढे आम्ही ठरवतो सगळं. हा. तर सगळ्यात आता सुंदर आम्ही हा घेतल्यापासून पहिला गुलाल आमचा पाटरवाडी, हा त्यानंतर 2 नंबर कोंढणपूर, हा त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी घेतलेला आहे. हा हा तसा हा आमचा सुंदर भेट नाही का. हम्म, की त्याच्या एवढं सांगणं आहे ना हम्म. की त्याच्या एवढं सांगायचं म्हणायचं म्हणलं तर कमीच आहे आमच्यासाठी. अतिशय शांत स्वभाव. अतिशय शांत आणि सुट्टीला पण इतका शांत होईल हा. की त्याची इतकं सांगू शकत. आगामी पुढच्या मैदान कुठं नियोजन आहे तुमचं? आता पुढच्या मैदानात आता मैदान पडलेलं आहे 16 तारखेला, हा तिथं चाललंय आता. नियोजन चालू आहे. हो. ह्या आधी कोणत्या कोणत्या बैलावर तुम्ही गुलाल केलाय? पटरवाडीला वडगावकरांचं पाटील बाजी सोबत पळालाय. हा. आणि कोंढणपूरला शिवरे ग्रुप हे रायगावकरांचा रबर त्याच्यासोबत एक गुलाल केला. अजून बिनजोडला एक शेंगी रायफल बारामतीच आहे, हा त्याच्यासोबत पण बिनजोडला पण पळाला. हा हा आणि बैल तयारी खाली पेटली. होय. आता कुठल्या बैलावर पाहिजे तुमची इच्छा आहे काय? असं बरेच बैलांसोबत पळायची इच्छा आहे, हा आणि ते इच्छा बैलच पूर्ण करणार आमची. होय. ठीक आहे, ओके.